मला सौदी अरेबियात राहून अनेक वर्ष झाली होती. तिथल्या भाषेवरही मी प्रभुत्व मिळवले होते. मजुरी करणे मला नेहमीच ओझे वाटायचे. पण वडिलांच्या निधनानंतर जेव्हा व्यावसायिक आयुष्यात पाऊल टाकले तेव्हा शुद्धीवर आलो. तेव्हा समजले की आयुष्य वाटतं तेवढं सोपं नाही आणि रोजीरोटी कमावणे किती कठीण असते. जेव्हा कामधंद्यात हात घातला तेव्हा सगळीकडून फसवणूकच झाली. जास्त मेहनत करूनही कमी मजुरी मिळू लागली. काही काळ गेला आणि मग मी आईला हट्ट केला की मला परदेशी जायचे आहे. आई माझ्या हट्टाने त्रस्त झाली आणि म्हणाली, तू गेला तर मी एकटी कशी राहीन. पण मी तिला समजावले की सौदीत मी स्थिरावलो की तिलाही माझ्याकडे घेऊन जाईन. तिने मनापासून मंजुरी दिली किंवा नाही हे माहीत नाही, पण माझ्या हट्टापुढे तिने हार मानली. मी पैसे जमवले आणि परदेशात जाण्याची तयारी केली. सौदी अरेबियाला आल्यावर सुरुवातीची काही वर्ष मी खूप मेहनत केली, पण मजुरी चांगली होती त्यामुळे मी आनंदी होतो. एक दिवस मी माझ्या देशातून आणलेला सामानाचा गठ्ठा उघडला तर त्यात मला एक जुनी पुस्तक दिसली. ते पाहून मी थक्क झालो. ही पुस्तक माझ्या वडिलांचे होते आणि वडिलांकडे ही पुस्तक माझ्या आजोबांची शेवटची निशाणी होती. आजोबांच्या मृत्यूनंतर वडिलांनी ती जपून ठेवली होती. आता तेही हयात नव्हते, म्हणून आईने ही पुस्तक माझ्या सामानात ठेवली होती की आता मी तिची काळजी घेईन. इतक्या वर्षांनी ही पुस्तक मिळाल्यामुळे मी भारावून गेलो. पुस्तक उघडले आणि लगेच वाचू लागलो. वाचतच गेलो कारण ती खूप उपयोगाची होती. त्यात अनेक रोगांवर घरगुती उपचार तपशीलवार लिहिले होते. असे आजार ज्याबद्दल लोक बोलायलाही लाजतात आणि डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. या पुस्तकात प्रत्येक रोगाचा उपाय होता. माझे आजोबा खूप प्रसिद्ध वैद्य होते. त्यांनी आपले सगळे नुसके या पुस्तकात लिहून ठेवले होते. जर मी या पुस्तकाच्या आधारे दवाखाना उघडला तर मला चांगला फायदा होईल असे वाटले. आता माझी अरबी भाषेवरही चांगली पकड होती आणि मी थोडे पैसेही साठवले होते जे माझ्या आईला माझ्या लग्नासाठी हवे होते. मी काही दिवसातच एक छोटीशी दुकान भाड्याने घेतली आणि काही आवश्यक औषधी वनस्पती विकत घेतल्या. काही औषधे बनवली आणि विकायला सुरुवात केली. सुरुवातीला माझ्या ओळखीचे लोकच औषधे घेत होते, पण जसजसा फायदा दिसू लागला तसतसे रुग्णांची गर्दी वाढली. 2 वर्षात माझ्या दवाखान्याने चांगली ओळख निर्माण केली. दवाखाना उघडण्यास जितके पैसे खर्च झाले होते ते 2 वर्षात परत मिळाले. त्या दिवशी संध्याकाळ होत आली होती. मी पटकन माझ्या दुकानाचे सामान आवरले आणि औषधांच्या पुड्या सुरक्षित ठेवू लागलो, कारण संध्याकाळनंतर माझ्याकडे कोणी रुग्ण येत नसे. जर दवाखाना उघडा ठेवला तर मला दिवसरात्र हवे असते, म्हणून मी दवाखान्याचा एक ठराविक वेळ ठेवला होता. या व्यवस्थेमुळे माझे दिवस आणि रात्र थकावट न होता शांततेत जात होते. माझा हा दवाखाना सौदी अरेबियात मागील 2 वर्षांपासून दिवसेंदिवस प्रगती करत होता. माझ्या औषधात प्रत्येक रोगावर उपचार होता. ही औषधे स्वस्त, देसी आणि कोणतेही दुष्परिणाम नसलेली होती. ईश्वराने माझ्या हातात अशी ताकद ठेवली होती की माझे औषध प्रत्येकाला आराम देत होते. त्यावेळेला मी दवाखाना बंद करत होतो तेव्हाच एक अरबी माणूस धावत आला. तो घाबरलेला आणि रडत होता. माझ्याकडे येऊन म्हणाला, मेहरबानी करून माझ्या बायकोचा इलाज करा. मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे. मी त्याला म्हणालो, भाऊ, मी तर आत्ताच दवाखाना बंद करत आहे. हा माझा विश्रांतीचा वेळ आहे. तू उद्या सकाळी ये. मी त्याला नरमाईने समजावत माफी मागितली, पण तो माणूस व्याकुळ होऊन माझा हात धरून म्हणाला, नाही, मला आत्ताच तुमची गरज आहे. मी खूप लांबून आलो आहे. परतही जाऊ शकत नाही आणि थांबूही शकत नाही, कारण माझ्या बायकोला लकव्याचा झटका आला आहे. मी खूप त्रस्त आहे. अनेक औषधे करून पाहिली, पण काहीही उपयोग झाला नाही. त्याची अवस्था पाहून मी थांबलो. तो अरबी माणूस पुढे म्हणाला, मी खूप गरीब आहे आणि माझ्या बायकोचा इलाज मोठ्या इस्पितळात मी करू शकत नाही. मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले. तो एक तरुण माणूस होता. त्याची तब्येत चांगलीच दिसत होती.
त्याचे कपडे साधे होते, त्यावरून तो फार श्रीमंत नसावा आणि कदाचित औषधांचे सगळे पैसेही देऊ शकणार नाही असे वाटले. आधी तर माझ्या मनात आले की त्याला नकार द्यावा, पण मग माणुसकीपोटी मी मान हलवली. मी त्याला म्हणालो, ठीक आहे, तू चिंता करू नकोस, मी आत्ताच तुझ्या सोबत येतो. त्याला आश्वासन दिल्यावर मी दुकानात परतलो आणि लकव्याच्या उपचारासाठी लागणारी औषधे घेतली आणि मग त्याच्यासोबत निघालो. रस्त्यात तो उदास स्वरात आपल्या बायकोची अवस्था सांगू लागला. तो म्हणाला, माझी बायको खूप चपळ आणि तरुण आहे. ती सारा दिवस घरकाम थकवा न येता करत असते, पण 2 दिवसांपूर्वी तिला असा लकव्याचा झटका आला की ती थेट बिछाण्याला खिळली. आता ती ना हलू शकते ना काही काम करू शकते. मला माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. माझ्या हातात असते तर आयुष्यभर मी तिला बसवून खाऊ घातले असते, पण ती अजून तरुण आहे. तिच्यासाठी हे खूप मोठे संकट आहे की ती बिछाण्यावर लाचार पडून राहावी. ती तिच्या अवस्थेमुळे खूप रडते. जी मुलगी नेहमी चपळ असायची ती आता आयुष्यभर अंथरुणावर राहू शकत नाही. मी त्याला धीर देत म्हणालो, तू चिंता करू नकोस. जर देवाने तुला माझ्याकडे पाठवले तर नक्कीच त्याने माझ्या हातात तुझ्या बायकोसाठी आशीर्वाद ठेवला आहे. माझ्या दिलास्यामुळे तो अरबी थोडा शांत झाला. आम्ही त्याच्या घरी पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. त्याने मला घरात नेले, दिवा लावला आणि थेट आपल्या खोलीत घेऊन गेला. समोरच्या बिछाण्यावर एक तरुण मुलगी चादरीखाली पडलेली होती. त्या अरबीने माझ्यासाठी बिछाण्याजवळ खुर्ची ठेवली आणि आपल्या बायकोची चादर नीट करू लागला. त्याचवेळी माझी नजर त्याच्या बायकोवर गेली आणि मी थबकलो. ती अत्यंत सुंदर होती. तिची त्वचा चमकदार आणि रंग दुधासारखा पांढरा होता. ती खरोखरच खूप तरुण होती. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. मला विश्वास बसत नव्हता की त्या गरीब अरबीची बायको इतकी राजकुमारीसारखी सुंदर दिसेल. तिच्या नशिबावर मी आश्चर्यचकित झालो की ईश्वर काहींना किती अप्रतिम देणगी देतो. माझ्याकडे अनेक महिला रुग्ण येत असत, पण कोणीही मला इतक्या खोलवर ओढून घेतले नव्हते. अचानक माझी नियत ढळू लागली. माझ्या मनावर शैतानाचा प्रभाव वाढत होता. ती मुलगी तर माझ्या दयेवरच पडली होती. मी तिच्याकडे सतत पाहत होतो. तेव्हाच त्या अरबीने मला हलवून माझी तंद्री तोडली. मी दचकून भानावर आलो. तो म्हणाला, हकीम साहेब, मी किती वेळापासून तुम्हाला हाक मारतोय. तुम्ही कुठे हरवून गेलात? माझ्या बायकोचा आजार बरा होऊ शकेल का, की काही मोठी समस्या आहे? त्याच्या आवाजात काळजी होती. माझ्या शांतपणाने आणि गप्प राहण्याने तो अस्वस्थ झाला होता. त्याला वाटले की मी त्याच्या बायकोत काही मोठी अडचण पाहिली म्हणून उत्तर देत नाही. मी पटकन म्हणालो, हो, थोडी गंभीर गोष्ट आहे. तुझ्या बायकोला एका खास औषधी वनस्पतीची वाफ द्यावी लागेल. त्यामुळे तिचा लकवा कमी होईल आणि सोबत तिच्या शरीराची मालिश करावी लागेल, कारण खूप अशक्तपणा वाढला आहे. वाफ देणे हा खरंच योग्य उपचार होता, पण माझ्या मनावर हावी होत असलेल्या वाईट विचारांमुळे मी मालिशचाही खोटा उपचार त्यात जोडला. तो अरबी हे ऐकून आनंदी झाला की त्याच्या बायकोचा इलाज शक्य आहे. त्याने म्हटले, ठीक आहे, तुम्ही इलाज करा आणि माझ्या बायकोला पूर्ण बरी करा. माझ्या सांगण्यानुसार त्याने पटकन वाफेसाठी सामान आणले. एक मोठं भांडं पाण्याने भरून चुलीवर ठेवला. मी त्याला सांगितले, पाणी इतके तापव की त्यातून वाफ निघू लागेल. पाणी गरम झाल्यावर मी त्यात एक औषधी टाकली. तो अरबी वाफ तयार करत होता, पण माझ्या नजरा मात्र त्याच्या सुंदर बायकोवर खिळलेल्या होत्या. ती जागी होती, पण पूर्ण शांत पडून होती. मी तिला पाहून वारंवार अस्वस्थ होत होतो आणि संधीच्या शोधात होतो की कधी तो अरबी तिथून जाईल आणि मी मालिशच्या बहाण्याने तिला स्पर्श करू शकेन. पण तो अरबी सतत माझ्यासोबतच राहिला. म्हणून मी त्याच्या उपस्थितीतच खोली बंद करून त्याच्या बायकोला वाफ दिली. तिचे शरीर नीट वाफेने ओलं झालं होतं. तेव्हा मी त्या अरबीला म्हटले, बस, आता पुरेशी वाफ झाली. तू हे सामान बाहेर नेऊन ठेव.
तोपर्यंत मी तुझ्या बायकोची मालिश करतो. त्याने आपल्या बायकोकडे पाहिले आणि म्हणाला, ठीक आहे. पण मग काय झाले कोण जाणे. त्याने सामान तिथेच खोलीच्या कोपऱ्यात ठेवले आणि स्वतः माझ्या जवळ येऊन उभा राहिला. हे पाहून मी घाबरलो. तो आपल्या सुंदर बायकोला माझ्यासोबत एकटा सोडायला तयार नव्हता. तो बेचैनपणे वारंवार आपली जागा बदलत होता आणि सतत आपल्या बायकोकडे पाहत होता. जणू काही न बोलताही तिच्याशी बोलत होता. माझ्या प्रश्नार्थक नजरेला त्याने गंभीरतेने उत्तर दिले, तुम्हाला माझ्या मदतीची गरज पडू शकते, म्हणूनच मी इथेच आहे. तुम्ही माझी चिंता करू नका आणि माझ्या बायकोचा इलाज करा. एका डॉक्टरला याने काही फरक पडत नाही की रुग्णांच्या घरच्यांची उपस्थिती आहे की नाही. त्याच्या या विधानावरून मला जाणवले की तो मला संकेत देत आहे. तो जितका भोळा मी समजलो होतो तितका नव्हता. यामुळे मी दुविधेत पडलो. त्याच्यासमोर त्याच्या बायकोला स्पर्श करण्याचा विचार करणे अशक्यच होते. तो माझ्या प्रत्येक हालचालीवरून ओळखला असता की माझी नियत बरी नाही. मी बहाण्याने माझे सामान शोधायला लागलो आणि थोड्या वेळाने आश्चर्याचा आवा आणत म्हणालो, मालिशसाठी लागणारे तेल माझ्याकडे नाही. तो म्हणाला, कसले तेल हवे? मी खोटे बोलत म्हणालो, मला ऑलिव्ह ऑइल हवे आहे. त्यानेच मालिश करता येईल, कारण ते खूप उष्ण असते आणि लकव्याच्या रुग्णांसाठी उष्ण गोष्टींचा उपयोग जास्त फायद्याचा असतो. मी उद्या ऑलिव्ह ऑइल घेऊन येतो आणि गरम करून तुझ्या बायकोची मालिश करतो. हे ऐकून तो नाराज होऊन म्हणाला, असे कधी होऊ शकते का की मी स्वतः माझ्या बायकोची गरम तेलाने मालिश करू शकत नाही? ऑलिव्ह ऑइल मी विकत घेऊ शकतो आणि मालिश करणेही काही अवघड काम नाही. त्याच्या उत्तराने मी दचकून गेलो. मला कल्पनाही नव्हती की तो तिचा नवरा आहे आणि माझ्या बोलण्याने तो त्रासलेला असेल. डॉक्टरकडून इलाज करून घेणे एक वेगळी गोष्ट होती, पण एखाद्या हकीमकडून अशा विचित्र व अवाजवी सूचना ऐकल्यावर त्याची 6वी इंद्रिय जागी झाली होती. जर मी त्याचे बोलणे लगेच मान्य केले असते तर तो नक्कीच समजला असता की माझी नियत चुकीची आहे. यामुळे माझी बदनामी झाली असती आणि माझा व्यवसायही बंद पडला असता. ज्या महिला आणि मुली माझ्याकडे इलाजासाठी यायच्या त्या देखील सावध झाल्या असत्या. मी घाबरून म्हणालो, नाही, ही काही सामान्य मालिश नाही. तसे असते तर मी तुलाच ते करण्यास सांगितले असते. पण लकव्याच्या रुग्णाची मालिश त्याच्या प्रभावित भागावर एका खास पद्धतीने केली जाते. तो मार्ग फक्त मला किंवा माझ्यासारख्या तज्ज्ञाला माहीत आहे. तू तसे करू शकणार नाही. मी कसाबसा त्याला टाळले आणि त्या दिवशी तिथून परत आलो. पण मला जाणवले की तो अरबी माझ्या नियतीवर शंका घेऊ लागला होता. तो अस्वस्थ दिसत होता आणि त्याची पत्नी इतकी सुंदर असेल, तो दुसऱ्या माणसाला तिला सहजपणे स्पर्श करू देणार नाही. पण मी देखील माझं सारं सभ्यपणा विसरून ठरवले होते की काहीही झाले तरी त्या अरबीची सुंदर पत्नी एकदा तरी मिळवायचीच आहे. त्या रात्री मी उशिरा माझ्या जागी पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी उशिरा माझ्या दुकानात आलो. दुकानाबाहेर औषधांसाठी लोकांची गर्दी होती, पण त्यांना पाहून यावेळेस मला आनंद झाला नाही, उलट चिडचिड झाली. मी औषधे द्यायला लागलो. माझे डोके तर फक्त त्या अरबीच्या बायकोच्या विचारात गुंतले होते आणि लवकरात लवकर त्याच्या घरी पोहोचून तिला मिळवण्याची घाई करत होते. माझ्या आयुष्यात मी इतकी सुंदर मुलगी कधी पाहिली नव्हती आणि ती मला सहज मिळू शकते असे वाटत होते. मी घाईघाईने सगळ्या ग्राहकांना औषधे देऊन संपवलं आणि माझे दुकान बंद केले. अजून दिवस शिल्लक होता. मी वाफेसाठी लागणाऱ्या जडीबुटी आणि ऑलिव्ह ऑइल माझ्या पिशवीत टाकले आणि त्या गरीब अरबीच्या घरी निघालो. त्याचे घर खूप दूर असल्यामुळे तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. मी अधीरपणे दार ठोठावले तर त्याने लगेच दार उघडले. कदाचित तोही माझीच वाट पाहत होता. त्याने मला आत बोलावले, पण मी जाणवू शकत होतो की तो बेचैन होता आणि सतत आपली जागा बदलत होता. जसे मागच्या वेळी तसेच यावेळी मी त्याच्या बायकोला वाफ दिली. वाफेने तिच्या शरीरातून घाम येऊ लागला. तो म्हणाला, जर माझी बायको फक्त वाफेने बरी होणार असेल
तर मालिशची गरज नाही. मी निष्काळजीपणे खांदे उचकटून म्हणालो, जशी तुझी इच्छा. पण या पद्धतीने वेळ खूप लागेल आणि तू इतका खर्च उचलू शकणार नाहीस. मी मुद्दामच त्याला इलाजाच्या खर्चाची जाणीव करून दिली आणि तो शांत बसला. कदाचित तो खरोखरच खर्चामुळे घाबरला होता. मी वाफ दिली आणि मग ऑलिव्ह ऑइल हलकं गरम केलं. यावेळी तो अरबी वाफेचं सगळं सामान घेऊन खोलीबाहेर गेला. हे पाहून मला बरं वाटलं. मी पटकन त्या मुलीला स्पर्श केला, पण जसा मी तिला हात लावला तसा अचानक तिच्या शरीरात हालचाल झाली आणि जे मी पाहिलं त्याने माझे शुद्ध हरपले. मी मागे सरकत पाय घसरल्यासारखा डगमगलो आणि माझ्या या हालचालीमुळे जवळ ठेवलेले काचेचे ग्लास पडून फुटल्याचा आवाज झाला. त्याने शांतता भंगली. त्या आवाजाने तो अरबी धावतच खोलीत आला. मी अवाक होऊन त्या मुलीकडे पाहत होतो, तर तो अरबी घाबरून मला विचारू लागला, काय झालं? काही त्रास आहे का? तो आपल्या बायकोकडे पाहत होता, जी अजूनही खाटेवर शांत पडली होती. पण माझं तोंड बंद झालं होतं. जे काही मी पाहिलं ते सांगायची हिंमत माझ्यात नव्हती, कारण मी काही बोललो असतो तर माझा भांडाफोड झाला असता. मी घाबरून माझा सामान उचलला आणि तिथून निघालो. तो अरबी पुन्हा पुन्हा मला विचारत होता, पण मी एक क्षणही तिथे थांबलो नाही. माझ्या चेहऱ्यावर घामाच्या थेंबांनी ओलांड केली होती. मला माहीत नाही माझ्या जाण्यानंतर त्या अरबीची काय अवस्था झाली असेल, कारण माझी घाबरलेली अवस्था पाहून तो रडू लागला होता. माझं डोकं सुन्न झालं होतं. असं वाटत होतं की मी जणू काही स्वप्नच पाहतोय. आयुष्यात पहिल्यांदाच मला असा रुग्ण भेटला होता. मी कसाबसा घरी पोहोचलो आणि खाटेवर कोसळलो. माझं डोकं विचारांनी गुंतलेलं होतं. जे काही मी त्या अरबीच्या घरी पाहिलं होतं त्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. गरीब अरबीची सुंदर बायको याचाच विचार करत मी झोपी गेलो. दुसऱ्या सकाळी मी रोजप्रमाणे दवाखान्यात पोहोचलो आणि कामात गुंतलो. कामाच्या व्यस्ततेमुळे माझ्या डोक्यातून त्या गरीब अरबीचा विचार निघून गेला. पण दुपारी त्याच अरबीने माझ्या दवाखान्यात येऊन हजेरी लावली. यावेळी त्याचा चेहरा आनंदाने उजळलेला होता आणि त्याच्या ओठांवर हास्य होतं. त्याने मला हाक मारली तेव्हा मी औषध तयार करण्यात व्यस्त होतो. मी दचकून त्याच्याकडे पाहिलं. त्याला अचानक समोर पाहून मी क्षणभर गोंधळलो. पण तो बोलू लागला, हकीम साहेब, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खरंच मोठे वैद्य आहात. लोक तुमच्याबद्दल जे म्हणतात ते अगदी खरं आहे. तुमच्या हातात मोठ्या मोठ्या आजारांचं औषध आहे. मी त्याच्या एवढ्या कौतुकाचा आणि आनंदाचा अर्थ लावू शकलो नाही. जो आपल्या बायकोच्या दुःखात नेहमी रडत असायचा तो आज एवढा आनंदी कसा होता? पण त्याच्या पुढच्या वाक्याने माझे डोळे विस्फारले. त्याने सांगितलं, माझी बायको बरी झाली आहे. त्याने सांगितलं, तुम्ही दिलेल्या 2 वेळच्या वाफेचा आणि मालिशचा एवढा परिणाम झाला की माझी बायको आज सकाळी उठली तेव्हा पूर्णपणे बरी झाली होती. तो म्हणाला, माझ्या बायकोच्या बरी होण्याचा मला एवढा आनंद झाला की मी ताबडतोब तुमचे आभार मानायला आलो. तो पुन्हा पुन्हा मला धन्यवाद देत होता, कारण त्याला खात्री होती की त्याच्या लकवाग्रस्त बायकोला माझ्या इलाजाने आराम मिळाला आहे. वर करणी तरी तसं दिसत होतं, पण खरी गोष्ट वेगळी होती. माझं मन होतं की मी त्याला त्याच्या बायकोची खरी गोष्ट सांगावी, पण मी गप्पच राहिलो. एक शब्दही बोलायची हिंमत झाली नाही. मी शांतपणे त्याचे आभार मानले. मग त्याने मला माझी फी दिली, जी माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होती. एवढी मोठी रक्कम पाहून मी थक्क झालो. तेव्हा तो अरबी थोडा संकोचून म्हणाला, ही रक्कम मी माझ्या बायकोसाठी सोन्याचा कंगन घ्यायला जमवली होती. ही तिच्यासाठी एक भेटवस्तू असती, पण आता मला वाटतं या भेटवस्तूपेक्षा तुमची फी महत्त्वाची आहे. तुमच्या कृपेने माझी बायको चमत्कारिकरित्या बरी झाली आहे. सोन्याचा कंगन मी पुन्हा पैसे जमवून कधीही घेईन. त्याची खरी नियत आणि आपल्या बायकोबद्दलचं खरं प्रेम पाहून मला त्याचा हेवा वाटला. पण त्याच्या बायकोबद्दल विचार करताच माझं मन कटुतेने भरून गेलं.
ती रात्र जी मी तिच्याबद्दल जाणून घेतली होती, मला आतून बेचैन करत होती. जर मी त्या अरबीला खरं सांगितलं असतं तर त्याचा आनंद एका क्षणात निघून गेला असता. मला वाटू लागलं की तो अरबी आपल्या बायकोच्या फसवणुकीचा बळी ठरत आहे. त्याला खरी गोष्ट समजली पाहिजे. फीची रक्कम ठेवून मी अचानक त्याला सांगितलं की मला त्याच्या बायकोला अजून एकदा भेटायचं आहे. जर तो परवानगी देईल तर शेवटचं एकदा तिचं परीक्षण करणं गरजेचं आहे. हे म्हणताना मी थोडा थांबलो, कारण मला माहीत होतं की तो अरबी माझ्यामुळे आधीच संशय घेत होता. पण यावेळी माझी नियत स्वच्छ होती आणि माझा हेतू फक्त त्याच्या बायकोशी बोलण्याचा होता, जेणेकरून त्या चलाक मुलीचं खरं रूप त्याच्या नवऱ्याला दाखवता येईल. माझ्या परवानगी मागण्यावर तो अरबी गंभीर झाला आणि म्हणाला, मला माफ कर. माझी बायको इतकी सुंदर आहे की मी कायम तिच्यासाठी घाबरत असतो. कोणी तिच्याकडे पाहिले तरी मला भ्रम सतावतो. तो माझी माफी मागत म्हणाला, तुम्ही तर प्रामाणिक हेतूने उपचार करत होतात, पण मी तुमच्यावर संशय घेतला. यासाठी मला लाज वाटते. तुम्ही केव्हाही आमच्या घरी येऊ शकता. त्याची माफी स्वीकारून मी त्याला धीर दिला. तो परत गेला तेव्हा मी विचारात पडलो. माझ्या मनात वारंवार तो क्षण डोकावू लागला जेव्हा मी त्याच्या बायकोला स्पर्श केला होता. त्याच विचारात मी हरवून गेलो आणि लवकरच त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र दवाखान्याच्या कामामुळे 2-3 दिवस तिथेच गेले आणि मी अरबीच्या घरी जाऊ शकलो नाही. काही दिवसांनी जुम्म्याच्या नमाजनंतर माझ्या दवाखान्यात फारसे रुग्ण नव्हते. मी लवकरच त्यांना औषधे देऊन दवाखाना बंद केला आणि त्या अरबीच्या घरी निघालो. तिथे पोहोचल्यावर दरवाजा स्वतः त्या अरबीने उघडला. त्याने माझे उबदार स्वागत केले आणि आत नेले. त्याची बायको स्वयंपाकघरात होती. तिने सुंदर कपडे घातले होते आणि ती चहा बनवत होती. काही दिवसांपूर्वी आजारी बिछाण्यावर पडलेली ती मुलगी आता सजधज करून आणखीच सुंदर दिसत होती. मला पाहताच ती घाबरली, तर माझ्या ओठांवर आपोआप उपरोधिक हास्य उमटले. पतीने हाक मारल्यावर ती मनाविरुद्ध माझ्यासमोर आली. नजर चुकवत हलकेसे अभिवादन केले आणि लवकरच परत स्वयंपाकघरात गेली. अरबी माझ्या पाहुणचारात गुंतला होता, पण मी मात्र त्याच्या बायकोशी बोलण्याची संधी शोधत होतो. माझा मूळ उद्देश तिचे खरे रूप पतीसमोर उघड करणे होता. पण आधी तिच्याकडून सत्य ऐकायचे होते. लवकरच संधी मिळाली. अरबीने प्रेमाने मला रात्रीच्या जेवणासाठी थांबण्याची विनंती केली. मी होकार दिला. तो जेवणाची तयारी करण्यासाठी बाजारात सामान आणायला गेला. त्याचा माझ्यावर इतका विश्वास होता की त्याने मला बायकोसोबत एकटे सोडले. ही गोष्ट मला आतून खायला लागली की इतक्या चांगल्या माणसाच्या बायकोकडे मी वाईट नजरेने पाहिले होते. तो गेल्यावर मी स्वयंपाकघरात लपलेल्या त्याच्या बायकोला बाहेर बोलावले आणि म्हणालो, जर तुला नको असेल की मी तुझे रहस्य तुझ्या नवऱ्यापुढे उघड करावे, तर माझ्यासमोर येऊन खरी गोष्ट सांग की तू असे का केलेस. ती घाबरली आणि लवकरच स्वयंपाकघरातून बाहेर आली. लाजेने तिचे डोके खाली होते. मी तिच्याकडे पाहत होतो. तिचे सौंदर्य खरोखर असे होते की कोणाचीही मनस्थिती बिघडेल. पण यावेळी माझा हेतू वाईट नव्हता. कदाचित म्हणून की मला ठाऊक होते, ती जितकी निरागस दिसते तितकी नाही. तिची शांतता भेदत मी हळू आवाजात म्हणालो, त्या दिवशी मी तुझे सत्य ओळखले होते. जेव्हा मी तुला स्पर्श केला तेव्हा तू झटकन माझा हात बाजूला करून रागाने मला पाहिले होते. तू पूर्णपणे बरी होतीस आणि तुझ्या त्या हालचालीतून हे स्पष्ट झाले की तुला लकवा वगैरे काही झाले नव्हते. तुझ्या या कृत्याने मी हादरलो होतो. मला आठवले कसे तुझा गरीब नवरा माझ्याकडे आला होता. रडत रडत तुझ्या उपचारासाठी विनंती करत होता. तो तुझ्यासाठी लोकांपुढे हात जोडत फिरत होता, तर तू मात्र नाटक करत होतीस. मी तिला समजावले की तिच्या नवऱ्याने तुझ्यासाठी पैसे साठवले होते. लवकरच तो तुला सोन्याचा कंगन खरेदी करून देणार होता, पण ती रक्कम माझ्या उपचार फी म्हणून द्यावी लागली. हे ऐकून तिने
आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर डोके खाली घालून अश्रू ढाळले. तिच्या रडण्यावर मी मृदू स्वरात विचारले, तू हे खोटे नाटक का केलेस? तुझा नवरा तुझ्यामुळे इतका व्याकुळ झाला की तो रडत होता. तेव्हा ती म्हणाली, एक दिवस मी झोपेतून उठले तर अचानक माझ्या कमरेला दुखू लागले आणि मला हलता येईना. मी जोराने ओरडले आणि रडायला लागले. माझ्या नवऱ्याने हे ऐकले आणि तो घाबरून गेला. त्याने मला उचलून बसवायचा प्रयत्न केला. त्याच्या चेहऱ्याची रंगतच उडाली होती. ती म्हणाली, माझा नवरा मला खूप प्रेम करतो, पण त्याच्या वागण्यात कायम एक प्रकारची गंभीरता असते. पण त्या दिवशी माझ्यासाठी त्याची जी काळजी दिसली त्याने मला आश्चर्यही वाटले आणि समाधानही मिळाले. त्याने मला आधार दिला तेव्हा मी डावीकडे उजवीकडे वळून कमरेचा ताण मोकळा केला आणि मी व्यवस्थित झाले. पण मला एक खोडकर कल्पना सुचली. मी विचार केला की नवऱ्याला थोडेसे त्रास द्यावे. तिने पुढे सांगितले की मी बिछाण्यावर पडून नाटक करायला लागले की माझे शरीर निकामी झाले आहे. माझ्या नवऱ्याने हे ऐकले आणि तो घाबरून गेला. लगेच घराबाहेर धावला. त्याच्या अचानक बाहेर जाण्याने मी थोडे चकित झाले. मी विचार केला की तो परत आला की मी त्याला खरं सांगेन की हे माझं फक्त एक खोडकरपणाचं नाटक आहे. पण जेव्हा तो परतला तेव्हा त्याने सांगितले की तो एका डॉक्टरशी बोलून आला आहे आणि तो मला पाहायला येणार आहे. हे ऐकून मी खरं सांगू शकले नाही. मला भीती वाटत होती की डॉक्टर आला आणि त्याने मला अगदी बरी पाहिली तर माझा नवरा मला खोटारडी समजेल. डॉक्टर आला. त्याने वरवर तपास केला आणि औषधं लिहून निघून गेला. अशा रीतीने माझ्या नवऱ्याची गंभीरता आणि काळजी पाहून माझं नाटक लांबत गेलं. मला खरं सांगायला भीती वाटू लागली की नवऱ्याला राग येईल. ती म्हणाली, माझं हे खोडकरपण माझ्यासाठी मोठी अडचण बनलं. पण जेव्हा तू माझ्यावर वाईट नियत ठेवलीस आणि मला स्पर्श केला तेव्हा मी सहन करू शकले नाही आणि तुझा हात झटकून टाकला. तुला मला अशा अवस्थेत पाहून धक्का बसला आणि भीतीने तू तिथून पळून गेलास की मी माझ्या नवऱ्याला तुझ्या नियतीबद्दल सांगेन. हे सर्व सांगताना ती मुलगी रडू लागली. ती म्हणाली, नवऱ्याच्या भीतीने मी दुसऱ्या दिवशी उठून हेच सांगितले की मालिश आणि वाफेमुळे मी बरी झाले. मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होतो तेव्हाच तिचा नवरा आत आला. त्याला पाहून आम्ही दोघंही घाबरलो. तो आपलं पाकीट घरात विसरला होता म्हणून पैसे घ्यायला परत आला होता. त्याने आपल्या बायकोचं बोलणं ऐकलं. तो गंभीरतेने आपल्या पत्नीच्या जवळ गेला, तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, यात रागवण्यासारखं काही नाही. जर तू पहिल्याच दिवशी मला सांगितलं असतंस की हे तुझं नाटक आहे तर मी इतका व्याकुळ झालो नसतो. दोघांनी एकमेकांची माफी मागून गोष्ट संपवली. मीही लाजिरवाणेपणाने त्याची माफी मागितली आणि त्याला माझी फी परत दिली. मी म्हटलं की या पैशांवर माझा काही हक्क नाही, कारण तुझी बायको आधीपासूनच बरी होती. मी काही इलाज केलेला नव्हता. मी तिथून निघून आलो. यावेळी त्याने मला जेवायला थांबवलं नाही. फक्त जाताना एकच गोष्ट सांगितली जी मला लाजेने जमिनीत गाडून टाकण्यासाठी पुरेशी होती. तू एक हकीम आहेस आणि आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहा. लोक विश्वासाने तुला आपल्या घरी बोलावतात याचा अर्थ असा नाही की तू त्यांच्या इज्जतीवर हात घालावा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही कथा तुम्ही मिस करणार नाही. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.